Today we are going to discuss. Today we are going to discuss the factors affecting the factors affecting the factors affecting affecting the rate of chemical. Today we are going to discuss the factor affecting the rate of chemical reaction. Factor affecting the rate of chemical reactions. Factors affecting the rate of chemical reactions. Factor affecting the rate of chemical reactions. केमिकल रिॲक्शन्सचा रेट अफेक्ट करणारे फॅक्टर कोणकोणते आहेत? तर पहिला आहे या ठिकाणी फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. The rate of chemical reaction, the rate of chemical reactions are as follows. Factor affecting the rate of reactions are as follows. पहिला फॅक्टर आहे नेचर ऑफ रिॲक्टंट्स. पहिला फॅक्टर आहे नेचर ऑफ द रिॲक्टंट्स. नेचर ऑफ द रिॲक्टंट्स. नेचर ऑफ द रिॲक्टंट्स. दुसरा फॅक्टर आहे सेकंड फॅक्टर ज्याच्यावर केमिकल रिॲक्शनचा रेट डिपेंड असते ते म्हणजे साइज ऑफ द रिॲक्टंट पार्टिकल. साइज ऑफ the reactant particle. Size of the reactant particles ची साइज. तिसरा जो फॅक्टर आहे पहिला फॅक्टर नेचर ऑफ द रिॲक्टंट, दुसरा फॅक्टर साइज ऑफ द रिॲक्टंट पार्टिकल्स. तिसरा फॅक्टर जे आहे या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट. कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट. कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट. कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट. त्याच्यानंतरचा फॅक्टर आहे टेम्परेचर आणि त्याच्यानंतरचा फॅक्टर आहे कॅटॅलिस्ट. या ठिकाणी टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन 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 आणि त्याच्यानंतरचा 5 नंबरचा फॅक्टर आहे या ठिकाणी कॅटॅलिस्ट. 5 नंबरचा फॅक्टर आहे कॅटॅलिस्ट. तर या ठिकाणी एक एक फॅक्टर आपण डिस्कस करणार आहे. पहिला फॅक्टर नेचर ऑफ द रिॲक्टंट्स. फर्स्ट फॅक्टर 1 मार्कासाठी क्वेश्चन येऊ शकतो. या टॉपिकवर 1 मार्कासाठी क्वेश्चन येतो. स्टेट फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. स्टेट म्हणजे सांगा. फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. तर पहिला फॅक्टर आहे नेचर ऑफ रिॲक्टंट्स. पहिला फॅक्टर आहे नेचर ऑफ रिॲक्टंट्स.
नेचर ऑफ रिएक्टंट, पहिला फॅक्टर आहे फर्स्ट फॅक्टर, दॅट इज द नेचर ऑफ रिएक्टंट. when two metals aluminum and zinc are reacted with dilute HCl, when two metals aluminum and zinc are reacted with dilute HCl, जर ॲल्युमिनियम आणि झिंक हे दोन मेटल डायल्यूट HCl सोबत जर आपण रिॲक्ट केले, डायल्यूट HCl सोबत जर आपण रिॲक्ट केले तर त्या ठिकाणी काय केले जाते, हायड्रोजन गॅस इज लिबरेटेड, हायड्रोजन गॅस लिबरेट होते अँड या ठिकाणी फॉर्मेशन ऑफ सॉल्ट, फॉर्मेशन ऑफ वॉटर सोल्युबल सॉल्ट, आणि या ठिकाणी जे आहे वॉटर सोल्युबल सॉल्ट ऑफ मेटल या ठिकाणी तयार होते. when two metals aluminum and zinc are reacted with dilute hydrochloric acid, then hydrogen gas is liberated with the formation of water soluble metal salt, water soluble salt of metal. म्हणजे जर ॲल्युमिनियम आणि झिंक या दोन मेटलची डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड सोबत रिॲक्शन केली तर हायड्रोजन गॅस लिबरेट होते आणि ॲल्युमिनियम आणि झिंक ह्या मेटलचे वॉटर सोल्युबल सॉल्ट तयार होते. मग या नेचर ऑफ रिॲक्टंट मध्ये जो पहिला पॉइंट लिहायचा आहे, वेन टू मेटल्स ॲल्युमिनियम अँड झिंक are added to the dilute hydrochloric acid, then the hydrogen gas is liberated with the formation of metal salt, with the formation of metal salt, water soluble metal salt. when जेव्हा when two metals aluminum and zinc, when two metals aluminum and zinc are reacted with dilute hydrochloric acid, are reacted with dilute hydrochloric acid, then hydrogen gas is liberated, then H2 gas is liberated, then H2 gas is liberated with the formation of then H2 gas is liberated with the formation of water soluble salt, with the formation of water soluble salt of metal, with the formation of water soluble salt of metal. म्हणजे जर टू मेटल्स ॲल्युमिनियम अँड झिंक जर रिॲक्ट केले डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड सोबत तर हायड्रोजन गॅस लिबरेट केल्या जाते आणि या ठिकाणी वॉटर सोल्युबल मेटल सॉल्ट त्या ठिकाणी तयार होते. तर दुसरी गोष्ट, सेकंड थिंग, या ठिकाणी पण ॲल्युमिनियम इज मोर रिॲक्टिव्ह दॅन झिंक. ॲल्युमिनियम हे झिंकपेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे. ॲल्युमिनियम हे झिंकपेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे.
म्हणून द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन ऑफ ॲल्युमिनियम विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड इज हायर दॅन द झिंक. ॲल्युमिनियम हे झिंकपेक्षा जास्त रिॲक्टिव्ह असल्यामुळं या ठिकाणी ॲल्युमिनियम हे झिंकपेक्षा जास्त रिॲक्टिव्ह असल्यामुळं ॲल्युमिनियमचा या डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड सोबतच्या रिॲक्शनचा रेट झिंकच्या डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड सोबतच्या रिॲक्शनच्या रेटपेक्षा जास्त आहे. द ॲल्युमिनियम is more reactive than zinc. The aluminum is more reactive than zinc. ॲल्युमिनियम जे आहे झिंक पेक्षा मोर रिॲक्टिव्ह आहे. ॲल्युमिनियम हा झिंक पेक्षा मोर रिॲक्टिव्ह आहे. त्याच्यामुळे द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन ऑफ ॲल्युमिनियम विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड, द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन with aluminum the rate of chemical reaction with aluminum is higher. The rate of chemical reaction of aluminum with dilute hydrochloric acid with dilute hydrochloric acid, the rate of chemical reaction of aluminum with dilute hydrochloric acid is higher than the zinc. झिंक म्हणजे झेडियम. या ठिकाणी असे दोन पॉइंट्स याच्यामध्ये जे आहेत ते लिहायचे आहेत, कारण या ठिकाणी रिॲक्टंटचं नेचर म्हणजे मोर रिॲक्टिव्ह आहे, लेस रिॲक्टिव्ह आहे. जे रिॲक्टंट मोर रिॲक्टिव्ह आहे त्याच्या रिॲक्शनचा रेट जास्त असेल आणि जे रिॲक्टंट कमी रिॲक्टिव्ह आहे त्याच्या रिॲक्शनचा रेट या ठिकाणी कमी असणार आहे. त्याच्यानंतर सेकंड पार्टिकल, आपलं सेकंड जे काही आहे फॅक्टर ऑन विच द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन डिपेंड. द सेकंड फॅक्टर ऑन विच द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन डिपेंड. दुसरं फॅक्टर ज्याच्यावर रेट ऑफ केमिकल रिॲक्शन डिपेंड आहे तो कोणता आहे? साइज ऑफ द रिॲक्टंट पार्टिकल. साइज ऑफ द रिॲक्टंट पार्टिकल, that is the size of the reactant particle. सेकंड आहे size of the reactant particles. साइज ऑफ द रिॲक्टंट पार्टिकल्स हा दुसरा फॅक्टर आहे. साइज ऑफ द reactant particles, that is the second point. size of the reactant particles. या ठिकाणी या साइज ऑफ द रिॲक्टंट पार्टिकल्स मध्ये एक नंबरचा पॉइंट लिहायचा. जर आपण पावडर शाहाबाद टाइल्सची
जर आपण पावडर्ड शहाबाद टाईल्सची रिॲक्शन केली हायड्रोक्लोरिक ॲसिड सोबत HCl सोबत, शहाबादी टाईल्सचं पावडर घेतला आणि त्याची HCl सोबत रिॲक्शन केली हायड्रोक्लोरिक ॲसिड सोबत, आणि समजा पावडरच्या ऐवजी दुसऱ्या वेळेस पीसेस ऑफ शहाबाद टाईल्सच्या पीसेसची जर आपण हायड्रोक्लोरिक ॲसिड सोबत रिॲक्शन केली तर दोन्ही रिॲक्शनमध्ये कार्बन डायऑक्साईड गॅस इज लिबरेटेड, CO2 गॅस लिबरेट केल्या जाते. परंतु द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन ऑफ पावडर शहाबादी टाईल्स विथ हायड्रोक्लोरिक ॲसिड इज हायर दॅन द पीसेस ऑफ शहाबाद टाईल्स. म्हणजे शहाबाद टाईल्सचं जे काही पावडर असते त्या पावडरची हायड्रोक्लोरिक ॲसिड सोबत फास्ट रिॲक्शन होते. शहाबाद टाईल्सचं जे काही पावडर असते त्या पावडरची हायड्रोक्लोरिक ॲसिड सोबत फास्ट रिॲक्शन होते. परंतु शहाबाद टाईल्सचे असे तुकडे घेतले छोटे छोटे पीसेस तर त्याची HCl सोबत रिॲक्शन थोडीशी स्लो होते. त्याची HCl सोबतची रिॲक्शन जी आहे या ठिकाणी थोडी स्लो होत असते. तर या ठिकाणी पहिला पॉईंट लिहायचा, व्हेन पावडर शहाबाद टाईल्स and pieces of Shahabad tiles are reacted with hydrochloric acid, then carbon dioxide gas CO2 gas is liberated. When powdered Shahabad tiles and pieces of Shahabad tiles are reacted with hydrochloric acid, when powdered Shahabad tile, when powdered Shahabad tiles, when powdered Shahabad tiles and pieces of Shahabad tiles, pieces of Shahabad tiles, when powdered Shahabad tiles or pieces of Shahabad tiles are reacted with hydrochloric acid, then CO2 gas is liberated. या ठिकाणी CO2 गॅस ज्या लिबरेट केल्या जाते. परंतु पावडर्ड शहाबाद टाईल्स, द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन ऑफ powdered शहाबाद टाईल्स with hydrochloric acid is higher than pieces of शहाबाद टाईल्स. पावडर शहाबाद टाईल्सची जर HCl सोबत रिॲक्शन केली तर ती फास्ट होते. त्या रिॲक्शनचा रेट ऑफ केमिकल रिॲक्शन जास्त असते. परंतु पीसेस ऑफ शहाबाद टाईल्सच्या पीसेसची जर आपण HCl सोबत रिॲक्शन केली तर त्याचा रेट काय असते तर या ठिकाणी खूप कमी असते. तर या ठिकाणी बघा याच्यामध्ये दुसरा पॉइंट लिहायचा, द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन of powdered शहाबाद tiles, the rate of chemical reaction of
powdered Shahabad tiles with hydrochloric acid with hydrochloric acid is higher than pieces of is higher than the pieces of Shahabad tiles च्या पीसेसपेक्षा या ठिकाणी त्याचा रेट ऑफ केमिकल रिॲक्शन जास्त असते. म्हणजेच याचाच अर्थ काय सांगता येते, रेट ऑफ केमिकल रिॲक्शन डिपेंड अपॉन द साइज ऑफ रिॲक्टंट पार्टिकल. If the size of reactant particle is smaller, then the rate of chemical reaction is more. And if the size of reactant particle is more, then the rate of chemical reaction is slower. याच्यावरून काय सांगता येते, या ठिकाणी बघा, याच्यावरून असं सांगता येते द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन The rate of chemical reaction depends upon 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 the size of the reactant particles. Size of the reactant particles. Rate of chemical reaction depend upon the size of the reactant particles. If the size of the reactant particle is more, if the size of the reactant particle is smaller, then the rate of reaction is higher. If the size of reactant particle is smaller, if the size of reactant particle is smaller, if the size of reactant particle is smaller, then the rate of chemical reaction is higher. Then the rate of chemical reaction is higher. Then the rate of chemical reaction is higher. त्यावेळेस केमिकल रिॲक्शनचा रेट हायर असते. आणि इफ द साइज ऑफ रिॲक्टंट पार्टिकल इज लार्जर, इफ द साइज ऑफ रिॲक्टंट पार्टिकल इफ या साइडला लिहितो, if the size of reactant particle is larger, then the rate of chemical reaction is slower. Then the rate of chemical reaction is slower. त्यावेळेस केमिकल रिॲक्शनचा रेट जे असते ते स्लोअर असते. असे दोन फॅक्टर आहेत. पहिला नेचर ऑफ रिॲक्टंट, म्हणजे रिॲक्टंट हे हायर रिॲक्टिव्ह आहे, मोर रिॲक्टिव्ह आहे का लेस रिॲक्टिव्ह आहे, त्यालाच नेचर ऑफ रिॲक्टंट असं म्हटलं जातं. रिॲक्टंट हा
लेस रिॲक्टिव्ह आहे का मोर रिॲक्टिव्ह आहे, त्याला नेचर ऑफ रिॲक्टंट असं म्हटलं जाते. जर रिॲक्टंट मोर रिॲक्टिव्ह असेल तर त्या रिॲक्शनचा रेट जास्त असते, आणि रिॲक्टंट लेस रिॲक्टिव्ह असेल तर तशा रिॲक्शनचा रेट हा डाऊन असते. साईज ऑफ द रिॲक्टंट पार्टिकल, रिॲक्टंट पार्टिकलची साईज जर स्मॉलर असेल तर केमिकल रिॲक्शनचा रेट हायर असते, आणि साईज जर लार्जर असेल तर रिॲक्शनचा रेट हा स्लोअर असते, थोडीशी स्लो रिॲक्शन होत असते. अशा प्रकारचे जो थर्ड फॅक्टर आहे, या ठिकाणी आपण दोन फॅक्टर डिस्कस केले. जो थर्ड फॅक्टर आहे दॅट इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. concentration of reactant, concentration of reactant, concentration of the reactant, concentration of the reactant, concentration of the reactant, रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन. याच्यामध्ये एक एक्सपेरिमेंट सांगितलेला आहे. कॅल्शियम कार्बोनेटची जर डायल्यूट HCl सोबत रिॲक्शन केली, डायल्यूट HCl सोबत जर रिॲक्शन केली तर या ठिकाणी कार्बन ही रिॲक्शन या ठिकाणी स्लो होते. द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज स्लो. रेट ऑफ केमिकल रिॲक्शन, रेट ऑफ केमिकल रिॲक्शन, केमिकल रिॲक्शनचा रेट स्लो असतो. रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज स्लो. कॅल्शियम कार्बोनेटची डायल्यूट HCl सोबत रिॲक्शन केली तर रेट ऑफ केमिकल रिॲक्शन स्लो असते, आणि CaCO3 disappear slowly. CaCO3 slowly disappear होते. CaCO3 slowly disappear होते. स्लोली डिसॅपियर होते म्हणजे ते त्या ज्या काही HCl मध्ये टाकलं तर तिथं ते विरघळते पण स्लोली विरघळते, म्हणजे स्लोली डिसॅपियर होते. आणि या ठिकाणी CO2 गॅस इज लिबरेटेड. कार्बन डायऑक्साईड गॅस या ठिकाणी स्लोली लिबरेट केल्या जाते. पण याच कॅल्शियम कार्बोनेटची जर कॉन्सन्ट्रेटेड HCl सोबत रिॲक्शन केली, याच कॅल्शियम कार्बोनेटची जर कॉन्सन्ट्रेटेड HCl सोबत रिॲक्शन केली तर या ठिकाणी CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट disappear फास्टली. कॅल्शियम कार्बोनेट डिसॅपियर फास्टली. कॅल्शियम कार्बोनेट फास्टली डिसॅपियर होते, आणि या ठिकाणी रेट ऑफ केमिकल रिॲक्शन फास्ट असते. रेट ऑफ केमिकल रिॲक्शन या ठिकाणी फास्ट असते, आणि CO2 गॅस इज लिबरेटेड फास्टली, आणि कार्बन डायऑक्साईड गॅस या ठिकाणी फास्टली लिबरेट केल्या जाते. आणि रेट ऑफ केमिकल रिॲक्शन हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. रेट ऑफ केमिकल रिॲक्शन हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. रेट ऑफ केमिकल रिॲक्शन हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते रेट ऑफ केमिकल रिॲक्शन?
रेट ऑफ केमिकल रिॲक्शन डायरेक्टली प्रोपोर्शनल असते कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट इन्क्रीजेस देन द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इन्क्रीजेस. म्हणजे या ठिकाणी फर्स्ट पॉइंट लिहायचा. द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट. The rate of chemical reaction is directly proportional rate of chemical reaction is directly proportional to the concentration of reactant. Concentration of reactant ला directly proportional असते. If the concentration of reactant increases, if the concentration of reactant increases, then the rate of chemical reaction also increases. जर रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केलं तर त्या केमिकल रिॲक्शनचा रेट सुद्धा या ठिकाणी इन्क्रीज होत असते. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट फेन कॅल्शियम कार्बोनेट is reacted with dilute hydrochloric acid. When calcium carbonate is reacted with dilute hydrochloric acid, then CaCO3 disappears slowly, carbon dioxide is liberated slowly, means the rate of chemical reaction is slow. When calcium carbonate is reacted with dilute hydrochloric acid, when calcium carbonate is reacted with when calcium carbonate is reacted with dilute hydrochloric acid, dilute hydrochloric acid, when calcium carbonate is reacted with dilute hydrochloric acid, then CaCO3 calcium carbonate म्हणजेच CaCO3 is reacted with dilute hydrochloric acid, then CaCO3 is disappear
slowly CaCO3 is disappear slowly disappear होते. कार्बन डाइऑक्साइड and CO2 gas is liberated, and CO2 gas is liberated slowly, and the rate of chemical reaction is slow. Rate of chemical reaction is slow. आणि rate of chemical reaction काय असते? स्लो असते. तिसरा पॉइंट लिहायचा या ठिकाणी, when calcium carbonate is reacted with concentrated hydrochloric acid, या ठिकाणी when calcium carbonate is reacted with concentrated hydrochloric acid, when calcium carbonate CaCO3, when calcium carbonate is reacted with when calcium carbonate is reacted with concentrated hydrochloric acid, is reacted with concentrated hydrochloric acid, concentrated hydrochloric acid, CaCO3 disappear fastly. कारण कॉन्सन्ट्रेटेड HCl सोबत आपण CaCO3 ची रिएक्शन केली तर ते डिसअपियर होते फास्टली. द रेट ऑफ केमिकल रिएक्शन आपलं and CO2 gas is liberated fastly, and CO2 gas is liberated fastly. CO2 gas fastly liberate होते, and the rate of chemical reaction is fast, and the rate of chemical reaction is fast. केमिकल रिएक्शनचा रेट सुद्धा काय असते तर या ठिकाणी फास्ट असते. त्याच्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट जो काही फॅक्टर आहे on which the rate of chemical reaction depends, that is the temperature of reaction. या ठिकाणी टेम्परेचर ऑफ रिएक्शन फोर्थ फॅक्टर आहे, that is the temperature of reactant. नेक्स्ट जो काही फॅक्टर आहे on which the rate of chemical reaction depends, that is the temperature of reactant. रिएक्टंटचं टेम्परेचर बघा. नेक्स्ट फॅक्टर affecting the rate of chemical reaction. Next factor affecting the rate of chemical reaction, that is the temperature of reaction. या ठिकाणी पहिला पॉइंट, the rate of chemical reaction is directly proportional to the temperature of reactant. या ठिकाणी the rate of chemical reaction the rate of chemical reaction is
is directly proportional, rate of chemical reaction is directly proportional, rate of chemical reaction is directly proportional to the temperature of the reactant, to the temperature of the reaction, 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 to the temperature of the reaction. या ठिकाणी if the temperature of the reaction is increases, then the rate of chemical reaction increases. If the temperature of the reaction, if the temperature of the reaction is increases, then the rate of chemical reaction, increases. If the temperature of the reaction is increases, then the rate of chemical reaction increases. And if the temperature of the reaction decreases, then the rate of chemical reaction decreases. And if the temperature of the reaction decreases, if the temperature of the reaction decreases, then the rate of chemical reaction, या ठिकाणी decreases. Then the rate of chemical reaction decreases. अशा प्रकारचे या ठिकाणी हे पॉइंट आहेत, फॅक्टर अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन्स. आता एक पॉइंट राहिलेला आपला कॅटलिस्ट, लास्ट पॉइंट या ठिकाणी जो रिमेनिंग आहे दॅट इज द कॅटलिस्ट.